थंडीच्या दिवसामध्ये नाश्ता कसा असावा तर छान असा पोटभरीचा आणि त्यासोबत हेल्दीसुद्धा आणि सगळ्यांना आवडेल असासुद्धा आणि झटपट बनवता येईल असासुद्धा. चला तर असेच मस्त खमंग असे धपाट्याची रेसिपी जी आहे तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता नाश्त्याला किंवा मग संध्याकाळी छोट्या भुकेलासुद्धा नक्कीच करू शकता. एकदम इझी पद्धतीने आहे, घरच्या साहित्यातून आहे, भाजणी नसली तरीसुद्धा चालेल. तर इकडे अगोदर काय केलं, सर्वात अगोदर इथे मी 3 चमचे पोहे घेतलेले आहे. पोहे छान स्वच्छ धुवून घ्यायचे 3 ते 4 पाण्याने आणि भरपूर असं पाणी घालून जे आहे 10 ते 15 मिनटं भिजवत ठेवूया. खूप जास्त वेळ नाही, 10 ते 15 मिनटं परफेक्ट आहे. त्यानंतर इकडे जे आहे मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या कळ्या घातल्या, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घातल्या, 1 चमचा जिरे घातले. छान असं जाडसर ठेचा बनवून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. इकडे जे आहे मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी. त्याच वाटीने जे आहे म्हणजे 1/4 वाटी म्हणू शकतो आपण, थोडंसं कमी असं ज्वारीचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. भाजणी नसली तरीसुद्धा चालेल, खमंग अशा थालीपीठ तयार होणार आहेत बरं का. त्यानंतर इथे जाडसर असा ठेचा काढून घेतला होता, तो सर्व घालून घेतला. धपाटे कसे थोडे तिखटच छान लागतात, त्यामुळे भरपूर अशी मिरची घातली होती. त्यानंतर 3 ते 4 जे आहेत मीडियम साईजचे कांदे घेतले, छान असे उबडधुबड कट करून घेतले, बारीक कट करायची गरज नाही. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घालून घेतली. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आणि 1 चमचा मीठ घातलं. तर अशा प्रकारे जे आहे छान असा 1 चमचा जो आहे ओवा घालून घेतला. हातावर क्रश केल्याने छान असा फ्लेवर येतो. ओवा जो आहे धपाट्यामध्ये खमंग लागतो आणि सोबतच पोटदुखीचा वगैरे त्रास जर असेल तर तो सुद्धा राहत नाही. त्यानंतर छान असं अगोदर मिक्स करून घेतलं कांद्यामध्ये वगैरे, कारण कांद्याला काय होतं पाणी सुटतं, त्यामुळं काय करायचं अगोदर छान असं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून नंतर मळून घेऊया. तोपर्यंत इकडे आपलं पोहेसुद्धा छान भिजलेले होते, फुगलेले होते, तुम्ही पाहू शकता. तर पोहे पाण्यासकटच टाकून दिले, म्हणजे घातले, कारण आपल्याला पाणी तसंही पीठ मळण्यासाठी घालायचंच आहे. तर त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून जे आहे छान असं मऊसर पीठ मळून घेऊया. आता पीठ खूप जास्त हार्ड नाही मळायचं बरं का, नाहीतर काय होतं धपाटे जे आहेत नुसते असे वातड होतात आणि अजिबात खायला टेस्ट येत नाही. तर अशा प्रकारे थोडंसं मऊसर असं पीठ मळून घेऊया. थोडंच पाणी घालायचं, कारण कांद्याला पाणी सुटतं. त्यानंतर आपण मिरचीचा ठेसा घातलेला आहे, त्यानंतर कोथिंबीरसुद्धा आणि पोहेमध्ये पण थोडं पाणी होतं, त्यामुळं थोडं पाणी घालायचं आणि छान असं मऊसर पीठ मळून घ्यायचं. आता हे जे धपाटे आहे तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा मग नाश्त्यातसुद्धा, आणि स्वयंपाकाचा कधी कंटाळासुद्धा आला तर हे जे धपाटे आहेत अगदी उत्तम आहेत. त्यानंतर पीठ मळून घेतलं, त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि छान असं पीठ जे आहे मसळून घ्यायचं. जितकं आपण जास्त पीठ मसळलं ना तितके जे धपाटे आहेत आपले छान मऊ लुसलुसीत होतील. तर हे बघा अशा प्रकारचं पीठ जे आहे मळून घेतलं. खूप हार्ड नाही आहे किंवा मग खूप पातळ नाही आहे, मीडियम साईजचं जे आहे म्हणजे मीडियम थिकनेसचं जे आहे पीठ मळून घेतलेलं आहे. तर इकडे आपलं पीठ जे आहे मळून झालेलं आहे. तोपर्यंत इकडे मी गॅसवर तवासुद्धा ठेवलेला आहे. तर धपाट्यासाठी जो आहे मी तवा इथे लोखंडी तवा वापर करत आहे. त्यानंतर इकडे जे आहे पोळपाट घेतलं, त्यावर कॉटनचं कापड घेतलेलं आहे, भिजून घेतलेलं आहे. त्यावर थोडंसं पाणी घालून थापून घेऊया असं, म्हणजे काय होतं आपल्याला धपाटे थापायलासुद्धा सोपे जातील आणि काढायलासुद्धा सोपे जातील. त्यानंतर इकडे जे आहे पिठाचा गोळा घेतला, चपातीला घेतो त्यापेक्षा थोडा जास्त मोठा घेतला आणि अगोदर हाताने छान असं गोलसर बनवून घेऊया, म्हणजे धपाटे जे आहेत छान असे थापता येतील. तर इकडे पहा तुम्ही अशा प्रकारे गोल बनवून घेतला आणि थोडं पाण्याचा हात लावून जे आहे आपल्याला धपाटे थापून घ्यायचे आहे रुमालवर. आता धपाटे किती जाड थापवायचे किंवा किती पातळ थापवायचे, तर खूप पातळ नाही करायचे. आपली चपाती असते त्यापेक्षा थोडेसे जाडसर असे ठेवायचे आणि खूप जाडसुद्धा नाही ठेवायचे. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे धपाटा रुमालावर मस्त असा थापून गेलेला आहे आणि रुमालावरून छान असा कसा तव्यावर पसरवायचा आणि कसा व्यवस्थित रुमाल काढून घ्यायचा हे सुद्धा सांगणार आहे पुढे. तर हे बघा इकडे जे आहे
इकडे बघा धपाटा जो आहे छान पद्धतीने थापला गेलेला आहे आणि कलरसुद्धा सुबक आलेला आहे. त्यामध्ये कांदा कोथिंबीरसुद्धा छान पद्धतीने दिसत आहे. तर हे बघा अशा प्रकारचं थिकनेस ठेवायचं, खूप जास्त जाड नाही किंवा खूप पातळ नाही. इकडे तवा तापला, त्यावर 1 चमचा तेल घालून घेतलं आणि काही मस्त अशी हावरीचे दाणे घातलेले आहे, म्हणजे तीळ घातलेले आहे. त्यानंतर रुमाल उचलून घ्यायचा अलगद. हे बघा अशा पद्धतीने उचलून घ्यायचा आणि तव्याच्या मधोमध जे आहे अशा पद्धतीने सोडून द्यायचा आणि हाताने थोडंसं पाणी घ्यायचं आणि हाताने थोडंसं असं प्रेस करायचं. म्हणजे काय होतं, आपला जो धपाटा आहे छान तव्याला चिकटतो आणि रुमालसुद्धा छान निघून येतो. आणि हे बघा छान असा चिकटलेला आहे. त्यानंतर चमच्याने जे आहे धपाट्याला थोडेसे होल पाडून घ्यायचे 3 ते 4. म्हणजे काय होतं, धपाटा जो आहे छान आतमध्येपर्यंत भाजला जातो. त्यावर परत थोडेसे हावरीचे दाणे घालून घेतले. 1 चमचा तेल घातलं वरूनसुद्धा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुपामध्ये भाजा किंवा तेलामध्ये भाजा. त्यानंतर छान असं मीडियम फ्लेमवर, आता खूप लो फ्लेम नाही ठेवायची धपाटे भाजताना, नाहीतर काय होतं धपाटे जे आहेत वातड होण्याची शक्यता असते. त्यामुळे मीडियम टू हाय एवढी फ्लेम ठेवायची गॅसची. आणि हे बघा छान असे धपाटे इकडे भाजून झालेले आहे. आता तुम्ही म्हणाल धपाटा जळलं, तर तसं नाही आहे. थोडासा कांदा जो आहे तो क्रिस्पी झालेला आहे. तो धपाटा काढून घेतला. दुसरासुद्धा त्याच पद्धतीने बनवून घेऊया. हातावर छान असा पिठाचा गोळा घेतला, हातावर गोल करून घेतला आणि पाणी लावून छान असं थापून घेऊया. मस्त असे धपाटे तयार होतात. तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत किंवा सॉससोबत किंवा लोणच्यासोबत कशाही सोबत एन्जॉय करू शकता. महत्त्वाचं म्हणजे धपाट्यासोबत भाजी लागत नाही, त्यामुळे भाजी करायचा प्रश्न सुटतो. तर हे बघा इकडे जे आहे छान असा धपाटा थापून झालेला आहे आणि एकदम 1 मिनिटामध्ये जो आहे धपाटा आपला थापून होतो. 1 मिनिटसुद्धा लागत नाही. इतक्या इझी पद्धतीने धपाटा थापून होतो. अशी पिठाची कन्सिस्टन्सी ठेवली की धपाटा थापायला एकदम इझी जातं. आणि इकडं बघा तवा तापलेला होता. आता यावेळेस मी तीळ नाही घातले, कारण घरात प्रत्येकाला तीळ नाही आवडत, त्यामुळं तीळ नाही घातले. आणि छान असं हाताच्या साहाय्याने प्रेस करत जे आहे आता आपण धपाट्यावरून रुमाल काढून घेऊया. आणि हे बघा छान असा आपला धपाट्याचे रुमाल जो आहे निघून आलेला आहे. कुठे धपाटा तुटला नाही आहे किंवा रुमालाला चिकटला नाही आहे. त्यानंतर होल पाडून घेतले, 1 चमचा तेल घातलं वरून आणि छान अशी भाजून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने. आणि ज्यावेळेस आपण समजा गॅस तव्यावर धपाटा टाकला, तो फुगत असेल तर साईडने थोडंसं काय करायचं, उलटणं घालून जे हवा काढून घ्यायची. नाही तर मग काय होतं, धपाटा जे आहे पातळ होतो आणि कच्चासुद्धा राहण्याची शक्यता असते. त्यानंतर उलटपुलट करत छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे धपाटा. आणि तुम्ही पाहू शकता छान असे मस्त असे धपाटे जे आहेत तयार झालेले आहेत. त्याचे थिकनेससुद्धा, क्रिस्पीपणासुद्धा आणि कांदासुद्धा घातल्यामुळे आणखीन चविष्ट झालेला आहे धपाटा. अशाच पद्धतीने छान अशा सगळे धपाटे मी बनवून घेतलेले आहे. आणि छान असे खमंग आपले जे थालीपीठ म्हणा किंवा मग धपाटे म्हणा तयार आहे. तुम्ही सॉससोबत, चटणीसोबत, दहीसोबत एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईबसुद्धा करा.